नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण सारंगला सावली स्वतःहून सांगणार आहे की तिच्या आवाजाचं सत्य. ती गाणं गाते, त्याचबरोबर ताराचा हा आवाज जो आहे तो ताराचा नसून सावलीचा आहे हे सत्य आता सारंगच्या समोर येणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते पाहणार आहोत. त्याचबरोबर सारंग आणि तिलोत्तमा जाऊन भैरवीची कशी वाट लावणार आहेत, कारण भैरवीने आजपर्यंत सावलीवर जो अन्याय केलेला आहे ते सत्य समोर येणार आहे. त्याचबरोबर शिवानीला सारंगच्या विरोधात मदत करणाऱ्या इकडे ऐश्वर्याचं सुद्धा थोबाड फोडलं जाणार आहे आणि तिची घराबाहेर हकलपट्टी होणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे कोर्टामध्ये आता सारंगची निर्दोष मुक्तता होत असते, कारण सारंगने काहीच केलेलं नाहीये. स्वतः सुमितने तो व्हिडिओ म्हणजे स्वरा इनामदारचा जो बॉयफ्रेंड आहे तो तिला भेटायला गेलेला असतो आणि त्याने स्वतःहून तो व्हिडिओ काढलेला असतो. तो व्हिडिओ आता सर्वांच्या समोर दाखवला जातो आणि त्यावेळेस क्लिअर होतं की हे सगळं करणारी व्यक्ती ही वेगळी आहे. हे सगळं करणारी व्यक्ती ही सारंग नाहीये, दुसरंच कोणीतरी आलेलं होतं. आणि त्याचबरोबर शिवानी ही संशयित आहे, कारण शिवानीने ही गोष्ट जाणीवपूर्वक लपवून ठेवलेली आहे. शिवानीला माहिती होतं तिच्या चेहऱ्यावरती रॅश आलेले आहेत, तरीही शिवानीचा या सगळ्यामध्ये कुठेतरी संबंध येतो. कारण शिवानीने ज्या गोष्टी केलेल्या आहेत आजपर्यंत लोकांना कशा पद्धतीने लुबाडलेलं आहे ते सगळं आता समोर आलेलं असतं. त्यामुळं सारंगची निर्दोष सुटका होते. खरं तर सारंगला या सगळ्यातून बाहेर काढण्यामध्ये महत्त्वाची मदत करणारा व्यक्ती असतो तो म्हणजेच इकडे पारू आणि त्याचबरोबर आदित्य. म्हणजे अगदी गुंडांशी लढून त्यांच्याशी मारामारी करून आदित्यने सारंगला परत आणलेलं असतं आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. सावली, सारंग सगळेजण खूप खुश असतात, कारण आज फायनली सारंग या सगळ्यातून या जेलच्या ह्याच्यातून मुक्त झालेला असतो, त्याची सुटका झालेली असते. हे सगळं जे घडत असतं ते मात्र खूपच भयानक अशा पद्धतीने चाललेलं असतं. कोणाला विश्वासही बसणार नाही अशा पद्धतीने गोष्टी घडत असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की पारू सावलीला म्हणते की सावली, हे बघ, काहीही झालं तरी मी काय महत्वाचं तुला आता सांगते ते ऐकून घे आधी. कारण एक महत्वाची गोष्ट आहे, कितीही काही झालं तरीही आत्ता तुला ती गोष्ट विसरता कामा नाही, कारण तुझ्या लक्षातही येणार नाही. तू सारंग सरांना ह्या सगळ्या गोष्टी सांग. तुला वाटत असेल की त्याची काही गरज नाही, पण त्या सगळ्या गोष्टींची गरज आहे. तू सारंग सरांना सगळं सांग, त्याशिवाय सगळ्या गोष्टी क्लिअर होणार नाहीत. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर सावली म्हणते की हो, पारूने तिला सल्ला दिलेला असतो. आता सावली सारंगला घेऊन घरी येते, कारण पोलीस स्टेशनच्या ज्या फॉर्मॅलिटीज असतात त्या पूर्ण करायच्या असतात. दोघं जण घरी येतात, सगळीकडे अंधार असतो, त्यांना कळतच नाहीये. सावली म्हणते, मला वाटलेलं तुमच्या स्वागतासाठी असतील ना इथं सगळेजण, पण इथं तर कोणीच नाहीये. तेव्हा सारंग म्हणतो, सगळे दमले असतील, झोपले असतील. त्या दोघांना म्हणजे खरं तर थोडंसं वाईट वाटलेलं असतं की असं कसं झालं. सारंगला वाईट वाटतं. सारंग म्हणतो की नाही, म्हणजे कोणीतरी असायला हवं होतं ना, असं कसं होऊ शकतं, इथं कोणीच नाहीये. हा प्रश्न सुद्धा सारंगला पडलेला असतो. परंतु सारंग म्हणतो की ठीक आहे. आणि मग सारंग आणि सावली आतमध्ये जायला लागतात. तेवढ्यात दारात छान अशी रांगोळी काढलेली असते आणि त्याचबरोबर सारंगसाठी एवढ्या सगळ्या गोष्टी तिथं केलेल्या असतात. त्याचबरोबर फटाके वाजवले जातात आणि मग दरवाजा उघडला जातो. समोरून येते ती म्हणजेच तिलोत्तमा, दोघांचंही औक्षण करते, दोघांचंही स्वागत करते. कारण शक्यच नव्हतं, सारंगला जे वाटत होतं की घरातले सगळे झोपले असतील, पण तसं काहीही झालेलं नव्हतं. कोणीही झोपलेलं नव्हतं, तर सगळे जागे होते, सारंगची वाट बघत होते आणि त्याचबरोबर सारंगसाठी सगळे तिथे वाट बघत बसलेले होते. कारण एवढं मोठं संकट सारंगवर आलेलं होतं आणि या सगळ्यातून सारंग अगदी त्यातून बाहेर पडलेला असतो आणि तोही फक्त आणि फक्त आदित्यमुळे शक्य झालेलं असतं. या सगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या असतात.
त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता जगन्नाथने देवाला सांगितलेलं असतं की या सगळ्या मागे त्या शिवानीचा हात आहे. आजपर्यंत तिने 10 कंपन्या लोकांच्या ओव्हरटेक केलेल्या आहेत, तर या सगळ्यामध्ये सुद्धा तिचाच हात आहे. देवाला पारो आणि आदित्यने जाताना तिथे सापडलेलं जे ब्रेसलेट असतं ते दिलेलं असतं. आणि त्याचबरोबर आणखी एक मोठी गोष्ट येते ती म्हणजे इकडे जो व्हिडिओ असतो त्यावेळेस तो मुलगा पळून जात असतो, तो व्हिडिओ म्हणजेच मास्कमॅन जो पळून जात असतो त्याचं लॉकेट जे हाती लागलेलं असतं ते म्हणजेच या जयंती वहिनीच्या हाती लागलेलं असतं. आणि त्या लॉकेटवरून आता क्लिअर होतं की हे सगळं करणारी व्यक्ती जी आहे ती म्हणजे शिवानी आहे. शिवानीने स्वराचा खून केलेला आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात. पण आता शिवानी म्हणते की मी एकटी नाही जाणार, मी जाताना ऐश्वर्याला सोबत घेऊन जाणार आहे असं सुद्धा शिवानीने ठरवलेलं असतं. आणि त्यामुळंच तिने ऐश्वर्याला सुद्धा सोबत घेऊन जाणार असते. सगळ्यांना ती ऐश्वर्याचं सत्य सांगते आणि त्याचबरोबर सगळ्यांना सांगते की या सगळ्यामध्ये मला ऐश्वर्याने साथ दिलेली आहे. ऐश्वर्याला धक्का बसतो, त्याही बोटपेक्षा मोठा धक्का बसलेला असतो तो म्हणजे तिलोत्तमाला. कारण शिवानीने असं सांगितलेलं असतं की या सगळ्यामध्ये मला साथ देणारी व्यक्ती आहे आणि ती म्हणजेच इकडे ती व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती म्हणजेच ऐश्वर्या. तुमच्याच घरातली व्यक्ती आहे आणि तुमच्याच घरातल्या व्यक्तीने मला साथ दिलेली आहे असं सांगितलं जातं. सारंगला तिलोत्तमाला धक्का बसतो, त्या क्षणी तिलोत्तमा ऐश्वर्याच्या खानदिशी कानाखाली वाजवते आणि सावलीही तिथं जाते आणि म्हणते तुम्हाला लाज वाटत नाही, तुम्ही अशा पद्धतीने वागताना. हे सगळं घडत असतं. सावलीने सारंगला सांगितलेलं असतं की माझा आवाज हा भैरवी माईंकडे घाण आहे, कारण मी लहान होते तेव्हा गरज होती ती म्हणजे अप्पूला गरज होती, अप्पूची हार्ट ट्रीटमेंट चालू होती आणि नेमका शाळेमध्ये माझा आवाज ऐकला गेला आणि माझा आवाज ऐकल्यानंतर मग भैरवी माईंना वाटू लागलं की नाही हा आवाज आपल्यासाठी खरंच खूप गोड आहे. आणि मग त्यांनी माझ्या वडिलांबरोबर कॉन्ट्रॅक्ट केलं आणि त्यामध्ये त्यांनी माझा आवाज त्यांच्याकडे गहाण ठेवला. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सारंगला धक्का बसतो, तिलोत्तमाला धक्का बसतो. तिलोत्तमा सावलीला आणि सारंगला म्हणते चला आत्ताच्या आत्ता चला माझ्याबरोबर. तेव्हा सावली म्हणते की कुठं जायचंय? तेव्हा तिलोत्तमा म्हणते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? आणि मग सारंगला आणि सावलीला घेते आणि भैरवीकडे येते. भैरवीला ती विचारते की मला सांग की एक 15 वर्षापूर्वी कोणतं कॉन्ट्रॅक्ट केलेलं होतं तू? तेव्हा मात्र भैरवी म्हणते कसलं कॉन्ट्रॅक्ट, कशाबद्दल बोलतेस तू? आणि तिलोत्तमाला भैरवी म्हणत असते की तुला मी सांगितलेलं होतं पुन्हा माझ्या घरी यायचं नाहीस, तू का आलीस इथं? असा हा सगळा राडा चाललेला असतो. आणि त्याचबरोबर सावली तिथं असते. तेव्हा भैरवी म्हणते म्हणजे या सावलीने मला दिलेली शपथ मोडलेली आहे, हे माझ्या लक्षात यायला हवं होतं, कारण एक ना एक दिवस ती हे करणार. तेव्हा ती भैरवीला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण इतके दिवस मी तुमचं सगळं सहन करत आलेले होते पण आता नाही, कारण तुम्ही ज्या पद्धतीने वागलेले आहात ते मला चांगलं समजलेलं आहे. कारण तुम्हाला इतक्या वेळा मी समजून सांगितलेलं होतं पण तुम्ही ऐकलं नाही. आज सारंग सरांसाठी मी तिथं कोर्टात असणं महत्त्वाचं होतं पण मुद्दाम तुम्ही मला अडकून ठेवण्यासाठी गाण्याचा प्रोग्राम सुरू आहे असं सांगितलं. पण पारू तिथं मदतीला आली म्हणून मी तिथून जाऊ शकले आणि सारंग सरांच्या बाजूने साक्ष देऊ शकले, कारण माझी साक्ष ही खूप महत्त्वाची होती. असं हे सगळं चाललेलं असतं. तिलोत्तमा म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, कारण आजपर्यंत तू अन्याय केलेला आहे पण आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सावली ही सारंगची बायको आहे आणि आम्ही सगळेजण तिच्या पाठीशी आहोत एवढं लक्षात ठेव. आणि तिला दम दिलेला असतो आणि सावलीला सांगितलेलं असतं की काही गरज नाही आहे तू तिच्यासाठी गायचं, तुला माहिती आहे का तुला आणि तुझ्या आईवडिलांना किती पैसे दिले जातात आणि तुझ्या जीवावर तिने आजपर्यंत किती प्रसिद्धी आणि पैसा कमवलेला आहे. हे सगळं घडतं. आणि आता भैरवीची मात्र वाट लागलेली असते. भैरवीला कळायचं बंद होतं, कारण भैरवीला असं वाटत होतं की सावली आपल्या पायाशीच राहणार आहे. पण सावली काहीही झालं तरीही सारंग मेहेंदळेची बायको आहे आणि सावली ही शांत न राहणारी आहे. इतके दिवस तिनं शांत राहिली होती ती फक्त आणि फक्त तिने दिलेला शब्द पाळायचा होता या गोष्टीसाठी. पण आता सावली कधीच शांत राहू शकत नाही, ही गोष्ट मात्र आता समोर आलेली असते. आणि इकडे तिलोत्तमा सावलीला सांगत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, तू मेहेंदळेंची सून आहे आणि तुझ्याकडे इतके गुण असतानाही तू का शांत राहायचं? नाही शांत राहायचं, कारण आजपर्यंत तू अन्याय सहन केलेला आहे पण इथून पुढे कोणताही अन्याय तू सहन करायचा नाही. अशा भाषेमध्ये आता सावलीने आणि त्याचबरोबर सावलीला तिलोत्तमाने आणि सारंगने सांगितलेलं असतं. त्याचवेळी जगन्नाथ सुद्धा तिथं
तिथं आलेला असतो आणि जेव्हा जगन्नाथ तिथे येतो तेव्हा मात्र तिकडे भैरवीची वाट लागते. तो म्हणतो की एक दिवस मी सांगितलं होतं तुला, कारण तू माझ्या मुलीवर माझ्या लेकीवर अन्याय करतेस, याचं फळ तुला भोगावं लागणार आहे. आता काय वाटतंय तुला, असं म्हणत जगन्नाथ तिला अजून बोलवतो आणि म्हणतो काही केलं तरी तू परजीवी आहेस एवढं लक्षात ठेव. आता कुठून पैसा कमवणार आहेस आणि स्वतःच्या मुलीचं नाव धुळीला मिळणार आहे, त्याचं काय करणार आहे, कुठं तोंड लपवणार आहेस एवढं लक्षात ठेव. इकडे पोलीस स्टेशनमध्ये म्हणजेच देवाने आता म्हणजे जगन्नाथनेच बोलवून घेतलेलं असतं सावलीच्या आईबाबांना आणि त्यांच्याकडून सुद्धा हे सत्य जाणून घेतलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.